गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मागच्या वेळेस आपण या लेसनला सुरुवात केलीच होती. लेसनचं नाव आहे डिझास्टर मॅनेजमेंट, म्हणजेच काय, आपत्ती व्यवस्थापन. याच्यामध्ये आपण अभ्यासलं की ज्या काही आपत्ती आहेत त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. एक नैसर्गिक आपत्ती आणि एक मानवनिर्मित आपत्ती. त्यालाच काय म्हणतो आपण, नॅचरल डिझास्टर अँड मॅनमेड डिझास्टर. तर याच्यामध्ये जी काही पहिली आपत्ती आपण पाहिली होती ती म्हणजे काय, इफेक्ट ऑफ द अर्थक्वेक ऑफ किल्लारी. तर किल्लारीमध्ये जो काही भूकंप आला होता त्याविषयी आपण मागच्या वेळेस जाणून घेतला आहे, बरोबर. आता पुढचं आपण बघणार आहोत की काय आहे या लेसनमध्ये. बघा, हाऊ अँड व्हाय डू द फॉलोइंग डिझास्टर अकर. म्हणजे ह्या आपत्ती कशामुळे येतात आणि कशा येतात याविषयी आता आपण जाणून घेणार आहोत. बघा, पहिला पॉईंट आहे द फ्लड ड्यू हॅवी रेन्स. फ्लड म्हणजे काय, महापूर. तर हे जे काही फ्लड्स आहेत ते कशामुळे येतात, तर अतिवृष्टीमुळे हे महापूर येत असतात. जसं आपण अनुभवलं आहे मुंबईमध्ये, आणि जे काही मागच्या वर्षी जो काही सांगली साताऱ्याकडे जो काही महापूर आला होता त्याच्यामुळे अनेक लोकांची नुकसानं झाली होती. तर यासारखी महापूर येतात आणि त्याच्यामुळे अनेक प्रकारची आर्थिक, सामाजिक आणि जी काही मानव नुकसान आहे ते होत असतं, म्हणजे जीवितहानी होत असते. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट आहे ॲन अर्थक्वेक लाईटनिंग अ व्हॉल्कॅनिक करप्शन एक्स्ट्रा. इरिप्शन म्हणजे काय, तर जी काही उद्रेक आहे. व्होल्कॅनिक म्हणजे काय, ज्वालामुखीचा उद्रेक. तर बघा, काही वेळेस भूकंप येतात. अर्थक्वेक म्हणजेच काय, भूकंप. लाईटनिंग म्हणजे काय, वीज कोसळणे. आणि व्हॉल्कॅनिक इरिप्शन म्हणजे काय, तर ज्वालामुखीचा उद्रेक. यासारख्या गोष्टी ह्यासुद्धा कारणीभूत आहे अशा प्रकारच्या आपत्ती येण्यासाठी. तर ही सुद्धा एक प्रकारची आपत्ती आहे. बघा, जर अर्थक्वेक झाला किंवा भूकंप झाला तर मानवाची हानी होत असते, जीवितहानी होत असते. वीज पडल्यानंतरसुद्धा जीवितहानी होते. व्होल्कॅनिक इरिप्शन होतं तर त्याच्याने सुद्धा काय होतं, ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर हजारो प्राणी, झाडं, वनस्पती, त्याच्यानंतर जंगलं यांची काय होते, नुकसान होत असते. थर्ड पॉईंट आहे फॉरेस्ट फायर. म्हणजेच काय, जंगलाला लागणारी आग. म्हणजे जी काही अचानक जंगलात लागणारी आग असते त्याला आपण वणवा म्हणतो. तर अशा प्रकारचा वणवा पेटला की जी काही आपली नैसर्गिक साधनसंपत्ती आहे ती त्याच्यामध्ये जळून खाक होते. आणि हा एक प्रकारचा आपल्यासाठी काय आहे, नुकसान आहे, किंवा आपली नैसर्गिक संपत्ती जी आहे तिचं एक प्रकारचा नुकसान आहे. फोर्थ आहे इन्क्रीज रिस्क ड्यू टू हाय डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन इन अ लिमिटेड एरिया. म्हणजे बेशुमार प्रमाणात होणारी जी काही मानवाची वाढ आहे, पॉप्युलेशन आहे, लोकसंख्या आहे, ती सुद्धा एक प्रकारची काय आहे, आपत्ती आहे. म्हणजे दिवसेंदिवस जी काही मोठ्या प्रमाणात वाढती लोकसंख्या आहे, जर समजा एखादं लिमिटेड एरिया आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जर माणसाची वाढ होत असेल तर काय होते, हळूहळू तिथे एक प्रकारचा धोका निर्माण होत असतो. कारण का, वाढत्या लोकसंख्येमुळे छोट्या छोट्या प्रदेशामध्ये लोकांची गर्दी एका ठिकाणी वाढली की धोक्याची तीव्रता वाढत असते. म्हणजे हा सुद्धा एक प्रकारची आपत्ती आहे. पाचवं बघा, फिफ्थ रम्पंट अँड इरिग्युलर कन्स्ट्रक्शन्स. म्हणजेच काय, बेशुमार प्रमाणात होणारे बांधकाम. कन्स्ट्रक्शन्स म्हणजे काय, बांधकाम. म्हणजे बेशुमार प्रमाणात जे काही बांधकाम होतात हे सुद्धा काय आहे, एक प्रकारची आपत्ती आहे. कारण मोठ्या प्रमाणात जर आपण बांधकाम सुरू केलं मग ती कशा ठिकाणी होते, जर जिथे मोठी मोठी जंगलं असतील, जागा असेल किंवा शेती असेल, अशा ठिकाणी लोक काय करतात, मोठी मोठी जी काही बिल्डिंग्स आहे ते बांधतात. आणि त्याच्यामुळे काय होते, जंगलतोड होते. आणि जंगलतोड झाली म्हणजेच काय, जे काही आपल्याला मिळणारं ऑक्सिजन आहे त्याचं प्रमाण कमी होतं. मग पाण्याचा प्रश्न निर्माण होतो आणि यासारखे जे काही अनेक समस्या आहेत त्या निर्माण होतात. म्हणून वाढती जी काही बांधकामे आहे ही सुद्धा एक प्रकारची आपत्ती आहे. सहावं बघा, सिक्स्थ इकोलॉजिकल इनबॅलन्स. म्हणजे काय, पर्यावरणाचा जो काही समतोल आहे तो ढासळत चाललेला आहे. हा सुद्धा एक प्रकारचा काय आहे, नैसर्गिक आपत्ती आहे. म्हणजे जे काही पर्यावरण आहे
त्याच्यामध्ये आता पहिल्यासारखा समतोल राहिलेला नाही आणि त्याच्यामुळे अनेक प्रकारचे जे काही समस्या आहेत त्यांना आपल्याला तोंड द्यावं लागत आहे. की पर्यावरणाचा समतोल नाही आहे म्हणून पाण्याचे प्रमाण कमी झालेलं आहे, पाऊस पडत नाही आहे. त्याच्यानंतर मग मोठी मोठी जी काही वादळं आहेत ती येतात, तर महापूर येतात आणि ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम माणसाला भोगावा लागतो. म्हणून हा सुद्धा एक काय आहे, इकोलॉजिकल इनबॅलन्स आहे, म्हणजे पर्यावरणाचा समतोल बिघडलेला आहे. 7 बघा, टेररिझम म्हणजेच काय, दहशतवाद. रिऑट्स म्हणजे दंगल अँड क्राईम्स म्हणजे गुन्हेगारी. रिझल्टिंग इन बॉम्ब एक्सप्लोशन, ॲसुलेट्स, फायर अँड ॲक्सिडंट्स एक्स्ट्राज. तर जे काही दहशतवाद आहे, दंगल आहे, गुन्हेगारी आहे किंवा बॉम्बस्फोट आहे किंवा हल्ले आहेत, यासारख्या गोष्टीसुद्धा काय आहेत, एक प्रकारच्या आपत्ती आहे. किंवा एखाद्या ठिकाणी आग लागली असेल, ॲक्सिडेंट झालेला असेल, अपघात झाला असेल, तर ह्यासुद्धा एक प्रकारची आपत्तीच आहे. तर हे सगळे आपण आपत्ती कशामुळे येते आणि कशा असतात हे आपण अभ्यासलं. डिझास्टर आर ऑफ 2 मेन काइंड्स, म्हणजे जी काही आपत्ती आहे तिचे 2 प्रकार आहेत. एक मॅनमेड अँड सेकंड इज नॅचरल. मॅनमेड म्हणजे काय, मानवनिर्मित, आणि दुसरी म्हणजे काय, नॅचरल. नॅचरल म्हणजेच काय, नैसर्गिक. मुलांना हे लक्षात ठेवा की डिझास्टर आर ऑफ 2 मेन काइंड्स, मॅनमेड अँड नॅचरल. हे 2 प्रकार तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आता मॅनमेडच्या ऐवजी आपण नॅचरल डिझास्टर वाचणार आहोत किंवा शिकणार आहोत. तर नॅचरल डिझास्टरमध्ये काय आहे, अर्थक्वेक, फ्लड्स. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं की व्हॉल्कॅनिक इरेप्शन्स, ही सुद्धा एक प्रकारची नैसर्गिक आपत्ती आहे. बघा, सगळ्यात पहिला जो काय आहे तो आहे अर्थक्वेक. अर्थक्वेक म्हणजेच काय, भूकंप. मूवमेंट इन द इंटेरियर ऑफ द अर्थ रिलीज ट्रेमेंडियस. ट्रेमेंडियस म्हणजे काय, प्रचंड. आणि इंटेरियर म्हणजे काय, भूगर्भात. तर ज्या वेळेस भूगर्भामध्ये मुवमेंट होते किंवा हालचाल होते आणि त्याच्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये अमाऊंट्स ऑफ एनर्जी, म्हणजे काय, मोठ्या प्रमाणात जी काही एनर्जी आहे, ऊर्जा आहे, ती बाहेर पडते आणि त्याचा परिणाम भूकंपाच्या लाटांमध्ये होत असतो. तर मुवमेंट इन द इंटेरियर ऑफ द अर्थ रिलीज ट्रेमेंडियस अमाऊंट्स ऑफ एनर्जी. दिस कॉज seismic waves leading to movements of the Earth's surface like tremors, shaking, cracking up, etc. म्हणजेच काय, भूगर्भातील हालचालीमुळे प्रचंड प्रमाणात ऊर्जेचं उत्सर्जन होतं आणि त्याचा परिणाम की भूकंपांच्या लाटांमध्ये होऊन पृथ्वीच्या जे काही पृष्ठभाग आहे त्याच्यामध्ये हालचाली होतात आणि त्यामुळे जमीन कधीकधी थरथरते, कधीकधी हालते, तर कधीकधी जमिनीला भेगा पडतात. अशा घटना घडत असतात. Such vibration or quaking in the earth's crust is known as an earthquake. म्हणजे जे काही अशी भूकवचे असतात त्यांच्यामध्ये होणारे हे जे काही कंपन आहे, तर यालाच आपण भूकंप असे म्हणतो. It is believed that besides other case, man-made causes like mining and construction of big dams can also lead to earthquake. बघा, तर एवढंच नव्हे, हे भूकंप जे काय आहे ते मानवनिर्मित सुद्धा असू शकतो. म्हणजेच काय, जर समजा माणसाने मोठ्या प्रमाणात माईन म्हणजे काय, खाणांची खोदकाम केलं किंवा कन्स्ट्रक्शन्स केलं, बांधकाम केले, किंवा मोठे मोठे जे काही डॅम्स आहे, बिग डॅम्स म्हणजे काय, मोठी धरणं आहेत, ती जर त्याने बांधली तर अशा प्रकारे मानवामुळे या भूकंपाचे जे काही रूप आहे ते बघायला मिळतात. म्हणजे मानवसुद्धा भूकंप निर्मितीचं एक कारण असू शकतं. बघा मुलांनो, तुम्हाला ह्या काही प्रश्नांची उत्तरं लिहून पाठवायचे आहे की व्हॉट आर द इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर ऑफ द फॉलोइंग. हे जे काही इमर्जन्सी नंबर्स आहे त्या इमर्जन्सी नंबर्सचे तुम्हाला फोन नंबर लिहून पाठवायचे आहे. त्याच्यानंतर हा चौथा क्वेश्चन, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन, हे सुद्धा लिहून पाठवायचे आहेत. What is mean by disaster? What are the types of disaster? What is mean by disaster management? And which are the main components of disaster management? Okay.
थँक्यू.